श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या कुलदेवताची सेवा कशी करायची आहे आपल्याला. आता कारण मार्गशीर्ष महिना चालूच होते 12 तारखेला, म्हणजे 12 तारखेला अमावस्या, 13 तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू होतात. भरपूर सारे आपण सेवा करत आहोत. आपल्या स्वामी महाराजांची 11 ज्या महिलांना जसं जमेल तसं त्या 11 दिवसाचं पारायण करत आहेत. काही महिला 21 दिवसाचं देखील पारायण करत आहेत. नंतर आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं देखील पारायण करायचं आहे. मग त्यात बरोबरच आपल्याला आता आपले कुलदेवता म्हणजेच खंडराय यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. 6 दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ती सेवा कशा प्रकारे करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या कुलदेवताची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो. वर्षातून किमान एकदा तरी आपण त्या कुलदेवीच्या दर्शनाला आपण जात असतो. खणा नारळाने ओटी भरतो. पण आपल्या कुलदेवाची पूजा करणं हे अत्यंत महत्त्वाचं देखील आहे. कुलदेवीची जशी आपण सेवा करतो त्याच प्रकारे आपल्या कुलदेवताची सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही अडचणी चालू असतात किंवा काहींना मुले वगैरे होत नाहीत किंवा काहींना नोकरीमध्ये बाधा येते, त्यावेळेस आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या सेवेमध्ये आपण कुठंतरी कमी पडतो हे देखील असू शकते. कारण आपण ज्यावेळेस म्हणजे आपल्या केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं जाते की स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सुद्धा सांगतात की सेवा करत असताना आपण जी सेवा करतो त्यावेळेस आपण कुलदेवीची आणि कुलदेवताची सेवा सुद्धा करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण नवरात्रीमध्ये कुलदेवीची भरपूर असे सेवा केलेल्या आहेत. आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केले, हवन देखील केलं, कुंकू मार्जन हे आपल्याला कुलदेवीच्या आपण सेवा केलेल्या होत्या. पण आपल्याला आता कुलदेवाची देखील सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये कुलदेवताची टाक किंवा मूर्ती असतेच. ते म्हणजे आपले कुलदैवत सगळं म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांचं कुलदैवत हे खंडेराय आहे, जेजुरीचा खंडोबा आहे. तर आपल्याला ह्या कुलदेवताची सेवा करायची आहे. तर आपल्या घरामध्ये टाक किंवा मूर्ती असेल तर आपल्याला म्हणजे 13 तारखेला अभिषेक करायचा आहे त्या मूर्तीवरती. तर अभिषेक करत असताना तुम्ही म्हणजे स्त्री सूक्त, पुरुष सूक्त हे म्हणू शकतात, हे म्हणायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला पवित्र अशा पाण्याने किंवा दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या टाकावरती किंवा मूर्तीवरती. तुमच्याकडे टाक असेल तर तुम्ही टाकावरती अभिषेक करा, नसेल तर तुम्ही मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक नक्की करा. तर ही सेवा आपल्याला 13 डिसेंबरपासून करायची आहे ते 18 तारखेपर्यंत आपल्याला करायची आहे. ही सेवा करत असताना 6 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला श्री मल्हार ग्रंथाचे पारायण करायचे आहे. म्हणजे श्री मल्हार सप्तशती या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे. तसं तर नित्य सेवेमध्ये सुद्धा आपण या कुलदेवताची सेवा करत असताना हे श्री मल्हार सप्तशतीचे 2 अध्याय घेणं गरजेचं आहे. जसं आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय घेतो. काही महिला कुलदेवीची सेवा करत असताना नित्य सेवेमध्ये दररोज श्री दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पाठ 2 घेतात. तसेच आपल्याला श्री मल्हार सप्तशती या ग्रंथाचे सुद्धा 2 पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कुलदेवीसोबत कुलदेवताची सेवा सुद्धा करणं महत्त्वाचं असतं. तर ज्यांना शक्य होत नाही की म्हणजे मल्हार सप्तशतीच्या ग्रंथाचे या पारायण करायला नित्य सेवेमध्ये, तर त्यांनी किमान रविवार हा आपल्या खंडरायाचा दिवस आहे. तर त्या दिवशी सुद्धा आपण ह्या पारायणाचं वाचन किंवा पठण करू शकतो. म्हणून आपण आपल्या कुलदेवीसोबत कुलदेवतेची सुद्धा सेवा करणं गरजेचं आहे. तर आपल्याला या कुलदेवताची आपल्याला काय सेवा करायची आहे तर 5 दिवसाचं आपल्याला पारायण करायचं आहे. तर 5 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे तर दररोज आपल्याला श्री मल्हार सप्तशती या ग्रंथाचं 1 पाठ करायचे आहेत. म्हणजे पूर्ण म्हणजे जे अध्याय आहेत आपल्याकडं तेवढे त्या पुस्तकातले आपल्याला अध्याय वाचायचे आहेत. 5 दिवसाचं हे आपल्याला पारायण करायचं आहे. तर पहिल्या 13 तारखेला पहिल्या दिवशी आपल्याला घट बसवायचे आहेत. पण काही असं म्हणजे काही महिला आहेत की त्या घट बसवत नाही, त्यांच्या घरामध्ये कधीही घट बसलेला नसतो या शनिनवरात्रीचा. तर आपण ज्यांच्याकडे बसतो त्यांनी म्हणजे नक्की घट बसवा. घट बसवल्यानंतर आपल्या जी कुलदेवताची मूर्ती किंवा टाक असेल तर त्याच्यावर अभिषेक करा. नागिलीच्या पानावरती त्या देवताला आपल्या मूर्तीला ठेवायचं आहे. घट ठेवायचा आहे बाजूला. घटामध्ये 5 पानं लावायची आहेत नागिलीची. तुम्ही पहिल्या दिवशी नागिलीचीच माळ घाला. जसं आपण नवरात्रीमध्ये घट बसवतो त्या पद्धतीने आपल्याला हा कुलदेवतेचा घट बसवायचा असतो. कोणी 5 दिवसाचे उपवास देखील करतो. नवरात्री जसं 9 दिवसाचा आपण उपवास करतो तसंच आपण 5 दिवसाचे उपवास सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर तर हा ग्रंथ तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल. तर तुम्ही हा ग्रंथ नक्की घ्या आणि त्याचं पारायण नक्की करा. 5 दिवसाचं पारायण आहे. आपल्या कुलदेवताची सेवा देखील आपल्या हातून घडणं अत्यंत गरजेचं असतं. तर 5 दिवसाचं पारायण करा. 6व्या दिवशी आपल्याला
म्हणजे तळी भंडार करायचा असतो. ज्या दिवशी आपल्या कुलदेवाची जत्रा आहे किंवा त्या दिवशी आपल्याला म्हणजे तळी भंडार करायचा असतो. तळी भंडार करा, पेंड भाजी वगैरे आपल्याला म्हणजे आपण पाळलेले असतात एकादशीपासून नियम की कांदा खायचा नाही किंवा वांगं खायचं नाही, ते भरीत करणं आपल्याला गरजेचं असतं. तळी भंडारामध्ये खोबरं भंडारा घ्या आणि आपल्याला तळी उचलायची असेल, जर तुमच्याजवळ तुम्हाला कोटंबा मिळत असेल तर 5 कोटंबे भरा. त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाने भरायचे असतात ते कोटंबे. तांदूळ भरा, पान सुपारीचा विडा देखील त्यात ठेवायचा असतो 5 कोटंबामध्ये. तर या प्रकारे आपल्या कुलदैवताची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. तर 6व्या दिवशी आपले उपवास संपतात. ज्यांनी कोणी 5 दिवसाचे किंवा म्हणजे 5 दिवसाचा उपवास केला आहे त्यांनी 6व्या दिवशी जे आपण घरामध्ये म्हणजे नैवेद्यामध्ये बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य केलेले असतात, बाजरीचे छोटे छोटे म्हणजे पिठाचे, त्याच्यावरती आपण कांद्याचं भरीत केलेलं असतं, म्हणजे पातीचं किंवा नवीन कांदा असेल त्याचं, आणि वांग्याचं भरीत ते देखील ते खाऊन आपला उपवास सुटत असतो. तर या प्रकारे आपल्या कुलदेवीसोबत कुलदेवताची सुद्धा सेवा करणं अत्यंत महत्त्वाचे असते. तर या प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय मल्हारे कोटे कोट.